जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की ज्यांनी प्रचंड अन्याय सहन केला आणि त्या सर्व अन्यायाचं रूपांतर त्यांनी अभ्यासामध्ये केलं आणि एक खूप मोठं काम घडवलं. अशी जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा आज जयंती दिन. आजच्या या मंगल प्रसंगी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय होण्यासाठी मी सन्माननीय शालेय पदाधिकारी आणि आजचे प्रमुख अतिथी यांना अशी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेस पूजन करावे, दीपक प्रज्वलन करावे. ही पवित्र बुद्धवंदना आज आपल्या शाळेतील शिक्षिका, ज्येष्ठ शिक्षिका तो नीता खैरनार मॅडम या ठिकाणी सादर करणार आहे. माननीय सो खैरनार मॅडम यांना मी अशी विनंती करतो की बुद्धवंदनेसाठी स्टेजवर या. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, शोषित पीडित समाजाचे मुक्तीदाता, आधुनिक भारताचे शिल्पकार, ज्ञानतपस्वी, बोधिसत्व, थोर कायदेबंदी, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची जगाने गणना केली, 32 डिग्र्या संपादित करून 8 भाषांवर प्रभुत्व मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ज्ञान संपादन केलं म्हणून त्यांच्या पुढे लोक नतमस्तक होता असं नाही, तर त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांच्या ज्ञानाच्या ताकदीवर हजारो वर्ष चिंपत पडलेल्या मृत समाजाला ज्ञानामृत पाजलं आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ते दीपस्तंभ होते. म्हणून आपण त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं हे आजच्या दिवशी महत्वाचं आहे. सत्पुरुषांप्रती मी तर माझ्या भावना कधी चित्र स्वरूपात, कधी शब्दसमोरातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो सातत्याने. कला तसा माझ्या जीवनाचा श्वास आहे, पण माझा श्वास, या माझ्या श्वासावर ज्यांचा अधिकार आहे अशा ज्या काही महनीय विभूती असतील, त्या आपले आईवडील असतील आणि त्यानंतर अशा महनीय व्यक्तींमध्ये महत्वाचे असे महनीय व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
माझ्यासारखं मीच नव्हे तर माझ्यासारख्या करोडो देशवासियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, यांचं स्थान हे अडळ आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम उपस्थित सर्व गुरुजन, शिक्षक वृंद, शिक्षकेतर सर्व घटक यांचं मनस्वी मी आज स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करतो. सर्वांचे आदरपूर्वक सर्वांना सविनय जय भीम करतो. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला खास असे पाहुणे लाभलेले. तसं म्हटलं तर ते खास म्हणण्यापेक्षा ते आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. नायसोच्या बहरलेल्या वटवृक्षांपैकी ह्या वटवृक्षाची ज्या मजबूत अशा काही फांद्या आहेत त्यापैकी एक फांदी म्हणजे पेठे विद्यालय आणि एक म्हणजे सागर बंद. अशा अनेक आहेत, त्यापैकी आपली शाळा देखील आहे. आणि या विद्यालयाचे व्यासंगी अष्टपैलू रत्न म्हणजेच आजचे आपल्याला लाभलेले दोन प्रमुख अतिथी आहेत. एक आहेत माननीय श्री संदीप शिरकर सर, दुसरे अतिथी आहेत माननीय श्री हर्षद गोपाल सर. या दोघांचे शाळेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले वीर भगवान, जन्मास आले वीर भगवान. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, प्रस्तुत होता माई माता, प्रस्तुत होता हर्षित झाले ते रामज पिता, हर्षित झाले ते रामज पिता, धन्य झाली पुरीस कृपा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री संदीप शिरकर सर पेठे विद्यालयात उपशिक्षक म्हणून काम करीत आहेत.
त्यांची सेवा 18 वर्षे झालेली आहे. त्यांचे शिक्षण MA-BEd आहे. सरांचे आवडते विषय गणित विज्ञान आहेत. सरांनी शिक्षणशास्त्र विषयात नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून इतिहास विषयात सेट परीक्षासह उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच TET, CTET या परीक्षाही सह उत्तीर्ण झालेले आहेत. सर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. सरांचे हस्ताक्षर उत्तम असून शाळेच्या व संस्थेच्या विविध समित्यांमध्ये सर चांगले काम करीत आहेत. आणि दुसरे पाहुणे मान्य श्री हर्षद कोठावदे सर. सर सागरमल मोदी शाळेत उपशिक्षक म्हणून काम करीत आहेत. सरांची सेवा 16 वर्षे झालेली आहे. सरांचे शिक्षण MA-ML आहे. सर TET, CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. सरांचे आवडते विषय मराठी बुद्धिमत्ता असून शिष्यवृत्ती परीक्षांना सर मार्गदर्शन करीत असतात. सरांचा उत्तम असा विशेष 250 पेक्षा जास्त कार्यक्रमाचे त्यांनी यशस्वी सूत्रसंचालन केलेले आहे. स्पर्धा परीक्षा व्याख्याता व मोटिवेशनल स्पीकर म्हणून 500हून अधिक व्याख्याने सरांनी केलेली आहेत. अनेक सामाजिक शैक्षणिक बातम्यांचे लेखन सरांनी केलेले आहे. श्री शंकर सर. श्री कोठावदे सर. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण अभ्यास केला तर 24 तासातले जर हा व्यक्ती 19 तास वाचन करत असेल तर हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. गोष्टीने मोठा होतो. भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं या 2 गोष्टी आणि एक सर्कल असतं. कुठल्याही गोष्टीचं सर्कल किंवा पूर्ण होतं. जेव्हा डोक्यामध्ये एखादा विचार येतो तर विचाराचं कृतीमध्ये रूपांतर होतं. कृतीमन विचार कृती मग सवय तयार होते, मग चारित्र्य तयार होतं आणि इतिहास तयार होतो. म्हणजे थिंकिंग प्रोसेस सुरू झाली की ऍक्शन सुरू होते. देन मग तुमच्या हॅबिट्स तयार होतात. देन यू क्रिएट युअर कॅरेक्टर आणि कॅरेक्टर तयार झालं की माणसाची हिस्ट्री तयार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या पद्धतीचे होते म्हणून त्यांनी तशी कृती केली. तशा सवयी लागल्या, असं चारित्र्य तयार झालं आणि इतिहास तयार. हेच आपल्याला मुलांना सांगायचं. म्हणून एखादा मुलगा समजा त्याला एखाद्या चुकीच्या गोष्टीचा विचार त्याच्या मनात येतो. तो आपण सुद्धा बघा एखादी गोष्ट करायची ना लगेच नाही करत. तो विचार मेंदूमध्ये त्याचं एक सर्कल पूर्ण होतं. सर्कल पूर्ण होतं की तिथून कृती सुरू होते. एका मुलाच्या मनात विचार आला की मला काहीतरी व्यसन करायचंय, पुडी घ्यायची असा विचार केला. कधीच तो लगेच नाही खाणार. त्या विचाराचं सर्कल पूर्ण होतं. डोक्यात जो विचार आहे तीच कृती आपण करतो. मग तो आईस्क्रीमच्या दुकानात जाणार का? नाही. कारण कृती काय करायची? पांढरा पिवळं जायचं. ती कृती झाली. तो कृतीवर जाणार. नेहरू गेले, गांधी गेले, भारत देश स्वतंत्र झाला असं म्हटलं, तो पारतंत्र्यात गेला. म्हणजे कृती झाली त्याच्यावर. ती कृतीची इतकी सवय झाली की एक दिवशी आईला कपडे धुता त्याच्या खिशामध्ये पुडी सापडली आणि मग ती त्याला एक सवय लागली. सकाळ दुपार संध्याकाळ आईला समजलं आपलं मुलगा असं वाईट करायला लागलं. समाजाला समजलं, मित्राला समजलं. त्याचं झालं तयार झालं चारित्र्य. आणि एक दिवस तो आज संसार करून वरती गेला. मग लोक म्हणायला लागले पुढ्या खाता गेला, हा झाला इतिहास. म्हणून चांगला विचार करा, बरोबर चांगली कृती होते. चांगली कृती असेल तर चांगली सवय लागते. चांगली सवय असेल तर चांगलं चारित्र्य तयार होतं आणि चांगलं चारित्र्य तयार झालं तर चांगला इतिहास तयार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची त्या महापुरुषांकडून शिकायचं असतं. आणि तीच पुस्तकाची ताकद जर कोणाजवळ असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ होती. ज्यांच्या संविधानामुळे आपला देश चालवे, ज्यांच्या संविधानामुळे
आपण बोलू शकतोय, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचारांचं स्वातंत्र्य आहे, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, हे सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज मला तुम्ही बोलवलं. विवेक पाटील सर गेल्या 8 दिवसापासून माझ्या मागे लागले होते की सर यायचंय. सर मी खूप आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त एकत्र आलो. तर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन परिचयाचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि तुम्ही ज्यावेळेस घरातून इथपर्यंत पोहोचला असाल त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला गाड्या कमी होत्या पण बॅनरच जास्त होते. प्रत्येक बॅनरवर काहीतरी वेगवेगळी टॅगलाईन, कोणी महामानव म्हटलंय, कोणी भारतरत्न म्हटलंय, भरपूर काही काही आहे. एवढ्या पदव्या घेतल्या, एवढे डिग्री आहे. पण त्या प्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी कारण आपलं काहीतरी इंट्युशन, काहीतरी मोटिवेशन आहे. मग त्यांनी ठरवून असं काही केलं का की मला भारतरत्न लोकांनी म्हटलं पाहिजे आणि म्हणून मला भारतरत्नासाठी काम करायचं, मला भारतीय घटनेचे शिल्पकार असं माझं नाव समोर विरुद्ध लावायचंय म्हणून मी हे काम करणार. तर असा आपला मूळ सापडला. भारताच्या 200, 250, 300 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर आणि त्याच्या पूर्वीचा एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर स्वयंशासित समाज रचना ही भारतासमोरचं एक मोठं वैशिष्ट्य होतं भारताचं की इथे जो तो त्याच्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि एक व्यवस्थित सूत्रबद्ध रचना भारताची होती. म्हणून मग असं म्हणायचं की राज्य कसं पाहिजे तर रामराज्यासारखं राज्य आलं पाहिजे असं भारताबद्दल म्हटलं जायचं. पण 500-600 वर्षांच्या पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर परकीय आक्रमण खूप झाले. त्यातून विचार प्रक्रिया, भौतिक व्यवस्था, सर्व प्रकारचे जे काही भारताचे पिलर्स होते ते थोडेसे ढासळले. त्या आक्रमणाचा फटका जबरदस्त वाटला बसला. भौगोलिक प्रदेश तो भारताचा एकसंध होता त्याला पण धक्का बसला आणि तेथून मग थोडीशी व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली आणि त्यात सुदैव किंवा दुर्दैव, काही ना सुदैव वाटतं, काही ना दुर्दैव वाटतं, ब्रिटिशांचं भारतात आगमन झालं आणि ह्या ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःचं स्वत्व आणि सर्व जपण्याच्या मागे लागला. त्यामुळे देश, राष्ट्र, समाज, संघटन याच्या संकल्पनामध्ये थोड्या दूर पडायला लागल्या. मग नंतरच्या पिरियडमध्ये काही महापुरुषांचा जन्म झाला. हे सर्व स्कॅटर्ड होते, जे सांगतो हे सर्व स्कॅटर्ड आहे. हे आपले एपिक पॉईंट कलेक्ट करायचे आणि डॉक्टर आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचायचे. मग सगळ्या ह्या महापुरुषांचा जन्म झाला. महापुरुषांनी त्यांच्या पद्धतीने संघटन उभं करण्याचा प्रयत्न केला आणि भारताला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. मग त्यातून एक संघर्षशील मार्गाने काही आंदोलन करू, सभा घेऊन, विरोध करून, वेळ आली तर स्वतःचा जीव गमावून, बलिदान देऊन अशा वेगवेगळ्या कृतीतून भारताच्या एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी छोटे छोटे घालून प्रयत्न होते आणि तो विरोध, त्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना यांनी परकीय राजवटीला, विशेषतः ब्रिटिश यांना धक्का पोहोचवला आणि मग ते हळूहळू कुठेतरी विचार जन्माला यायला लागला की भारताला सोडणंच आपल्याला सोयीस्कर ठरेल. मग तिथून 1925 नंतरचा विशेषतः 20 वर्षांच्या कालावधीत इथून एक ब्रिटिश इंग्लंडच्या घटनेमध्ये किंवा इंग्लंडच्या संसदेमध्ये एक विचार सुरू होऊन गेला की यांना स्वातंत्र्य दिलंच गेलं पाहिजे. आणि मग ह्या अशा विरोधात्मक परिस्थितीमध्ये 1927ला सायमन कमिशन दाखल झालं, जे आपण वाचलायचं त्याला काळा कायदा असं म्हणतात. या सायमन कमिशनला तर प्रचंड विरोध झाला. या सायमन कमिशनला विरोध झाल्यानंतर भारत मंत्री लॉर्ड बर्कन हे नावाचा भारत मंत्री होता. तो अस्वस्थ झाला कारण शेवटी त्याचं जे कॅलिबर होतं त्या कॅलिबरला धक्का होतो आणि मग त्याने जे काही भारतातले विशिष्ट व्यक्ती होते त्यांना एकत्र आणलं आणि ओपन चॅलेंज देऊन टाकलं की समजा तुम्हाला आज आम्ही स्वातंत्र्य देऊन टाकलं म्हणजे 1927 20 वर्षांपूर्वीची घटना, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 20 वर्षांपूर्वीची घटना की तुम्हाला आज स्वातंत्र्य देऊन टाकलं जातं
तर समजा आम्ही इथून निघून गेलो तर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक प्रदेश, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, तुम्ही आमच्याशी लढताना सुद्धा एक संघ होऊ शकत, किंवा आम्ही गेल्यानंतर तुमची अवस्था काय होईल, अशा प्रकारचं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यावं, तर जसं आमच्याकडे अलिखित स्वरूपाचा नियमांचा संच ब्रिटनमध्ये राज्यघटना आहे, पण त्याची लिखित स्वरूपाची नाही, अलिखित स्वरूपाची जो काही राज्यघटना आहे किंवा नियमांचा संच आहे, असा नियमांचा संच मला तयार करायला हवा. आणि त्यावेळेस डॉक्टर M.N. रॉय, मानवेंद्र नोकराय यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्ण झालं की नाही, त्याला विरोध कसा झाला, कोणी काय काय सांगितलं, हा आपला अभ्यासाचा विषय नाही. पण तिथून तो प्रवास सुरू झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत येऊन पोहोचलो. आणि 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 1935 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, जे इतिहासाचा अभ्यास करताना माहिती असेल, या कायद्यानेच भारताचा पूर्ण राज्यकारभार चालू होता, इंग्लंड चालू होता. त्याला प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा असं म्हणतात. आणि त्यानुसार चालू असलेला हा प्रकार 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्यापैकी भारताचा राज्यकारभार हा त्या पद्धतीने चालू. आणि मग संविधान सभा आली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी बोलवले गेले आणि मग भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास सुरू झाला. आता हा भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास सुरू झाल्यानंतर यामध्ये जे जे महापुरुष आपण ऐकतो, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांना ज्यांना आपण वंदन करतो, त्या सर्वांचा सक्रिय काही मार्गदर्शक स्वरूपाचा असा सहभाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 8 प्रमुख. मग एवढं सर्व असताना, जसं पाटील बोलले, एवढं सर्व असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच नाव केलं. मला एक मागे अभ्यास करताना प्रश्न पडला की असं का, कारण 8 समित्या आहेत, 8 समित्यांना प्रत्येकाला दिग्गज अध्यक्ष, मग अशा वेळेस ह्या माणसालाच का बरं एवढं वेटेज दिलेलं वाटतं. मग खरी जादू कळाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायची की असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नव्हता. ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली. दुसरी गोष्ट, असा एकही देश नाही, अशी एकही राज्यघटना नाही की ज्यांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नव्हता. म्हणजे या 2 गोष्टींची परिपक्वता असल्यामुळेच ज्या 8 प्रमुख समित्या होत्या, त्यातली जी सर्वोत्तम समिती होती, ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती, याचं अध्यक्षपद जे कोणीच घ्यायला तयार नव्हतं, ते त्यावेळेची परिस्थिती जर बघितली तर आपण म्हणतो ना, गळ्यात मारली. पण माणूस दलदार होता, त्यांना माहिती होते की हे जे काही शिवधनुष्य आहे हे एकदम लिहिले आपले. त्या समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाग पडला. आता हे जे काम आहे हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, काही पुस्तकांमध्ये 17 दिवस दिले, काही पुस्तकांमध्ये 18 दिवस दिले, त्या बातमीने आपल्याला माहिती नाही. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे काम चाललं. ही जी मसुदा समिती होती ही ऑगस्ट 1947 म्हणजे ऑगस्ट 1947 ला स्थापन. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मी चुकत नसेल तर 29 ऑगस्ट 1947 ला ही मसुदा समिती स्थापन. त्यामध्ये प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, D.P. खैतान, G.D. कृष्णमाचारी वगैरे भरपूर सदस्य होते. त्यांनी हे सर्व कामकाज केलं. आणि म्हणजे कसं असतं बघा की एखादं चांगलं काम उभं करायचं आहे आणि त्याच्याबद्दल जर मनात साशंकता असेल की हे चांगलं होईल की नाही, मग त्यावेळेस आपण तिथून थोडंसं दूर व्हायचं. चांगलं झालं तर आपण तिथे फोकसमध्ये येतो आणि वाईट झालं मी नव्हतोच, मी त्याचा बरोबर नव्हतो. म्हणून अशा प्रकारची समिती ही मसुदा समिती होती. कारण केलेल्या कामकाजाचं वाचन हे या समितीच्या अध्यक्षांना करावं लागायचं. याला म्हणतात मसुदेचं वाचन किंवा संसदेचं राज्यघटनेचं वाचन. हे जे प्रथम वाचन झालं, द्वितीय वाचन झालं, तृतीय वाचन झालं. आणि आपल्यासाठी असतात हे असं कसं आहे, चुकीचं निवडला ते बनला. म्हणजे अशा सर्व प्रकारचा विरोध, सर्व प्रकारचे बदल पेलवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती. मसुदेचं 3दा वाचन झालं आणि फायनल प्रिंट आली
आणि भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 अंमलात जो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 26 नोव्हेंबर 1949 हे काम पूर्ण करतो. आता हा झाला पूर्ण राज्यघटनेचा एक काय कशा प्रकारे सुरू झालं, काय काय याच्यामध्ये होतं. मग जे सुरुवातीला 395 कलम त्या राज्यघटनेमध्ये आहेत, 8 परिशिष्ट, 22 विभाग असं सुरुवातीला होतं. आज जर तुम्ही बघितलं तर 450च्या पेक्षा जास्त कलम आहेत, 25 पेक्षा जास्त विभाग झालेले आहेत राज्यघटनेचे आणि 12 परिशिष्ट आहेत. त्यातली एक मूळ इतकी छान रचना त्या राज्यघटनेची आहे की तुम्ही राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला धक्काच लावू शकता. म्हणजे भारतामध्ये जनसंख्या भरपूर, पक्ष भरपूर, विचार प्रणाली भरपूर, शेजारी राहणारे 2 लोक असतात, एक देवाला मानतो एक देवाला नाही मानत, तरी दोघं एकाच ताटात जेवण करतात. ही जी वैविध्य आहे भारताचं ते वेगळंच आहे. अशा परिस्थितीत या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एका नियमामध्ये, एका सूत्रामध्ये बांधून ठेवणं हे सोपं काम नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेषतः भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी 60 वेगवेगळ्या राज्यघटनांचा, देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. 60 ह्या राज्यघटनेचं प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि प्रत्येकाला माहिती असेल की 3 पॉवर्स आहे भारतामध्ये. एक आहे कार्यकारी मंडळ, एक आहे कायदे मंडळ आणि एक आहे न्याय. तिघही वेगवेगळे आहेत. तसं बघायला गेलं तर तिघही एकमेकांना डिपेंडेंट आहे. तसं बघायला गेलं तर तिघही एकमेकांसोबत आहे. ही जी जादू आहे ना, ही कोणत्याच देशाला जमलेली आहे. कोणाकडे तरी एकदम न्याय व्यवस्था एकदम पॉवरफुल आहे, कुठेतरी कायदे व्यवस्था एकदम पॉवरफुल आहे, कुठे कार्यकारी व्यवस्था पॉवरफुल आहे. पण आपल्या इथे तिघही बॅलन्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ कायदे मंडळ म्हणजे याचा अर्थ कायदे तयार करणारे ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून देतो, ते काहीतरी सगळे एकत्र येतात, कायदे बनवतात आणि कायदा पास होतो. तो इम्प्लिमेंटेशन व्हायला फील्ड वर्कवर येतो. ते कार्यकारी मंडळ काम करतं, वेगवेगळे मंत्रिमंडळ खासदार निवडलं, ते इम्प्लिमेंट करायला लागतं. जनमानसाला वाटतं अरे हे काही गडबड आहे, हे नको आहे आपल्याला. मग कोणत्या तुमच्या आमच्यासारखा एक PI दाखल करतो, कारण न्यायालयात कामाला लावून देतो. सर्व न्यायालयात जे काही ज्येष्ठ असतात ते कामाला लागतात. त्याची त्या कायद्याची बरोबर तारतम्यता आहे का पडताळतात आणि ते कुठून पडताळतात? भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमामध्ये दिलेल्या विचारातून, शब्दातून, त्याच्या मागे असणाऱ्या पासून. म्हणजे आपलं जन्माला येणं आणि आपलं गचणं आणि आपलं डेथ सर्टिफिकेट तयार होणं आणि त्याचा वापर आपल्या पुढच्या पिढीने करणं इथपर्यंत माहिती. 2 गोष्टींच्या मधला जो कार्यक्रम आहे ना पूर्ण, हा कार्यक्रम पूर्ण या राज्यघटनेच्या वेगवेगळी कलम, त्यातली उपकलम, त्या दिलेल्या वेगवेगळ्या विचार, जे काम सोपं आहे चांगलं. एवढे गाणं लागताय, एवढं मोठ्या हिंदू लागताय, हे असे लागते का? म्हणजे हा विचार जो आहे ना, हा विचार आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्यासमोर एक नवी धडा दिला, ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते आपल्या जीवनात नाही होऊ शकतो. आता संघटित होऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही. आपल्यालाच काम एकमेकांमध्ये संघटन करायचं की बाबा तुला येतं का सांग, मला येतं का सांग, दोघांनी पुढे जायचं. संघर्ष करायचा, तो संघर्ष करायचा. म्हणजे अशा प्रकारचे विचारांची सुरुवात जर आपण घेतली तर नक्कीच आजच्या हे जे काही जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत, जीवनात काहीतरी सकारात्मक एनर्जी आपल्याला येईल. ज्याच्या वेळेस आपल्याला असं थोडंसं वाटलं मग प्रयोग करायचे, डॉक्टर बाबासाहेब शेवटच्या वाचन एक दुर्गाराम तिवारी म्हणून कवी आहे, दुर्गाराम नाथराम तिवारी, खूप छान कविता आहेत की ऐकूया थांबू. ते असं म्हणतात, थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, थोडं जास्त नाही मिळवायचं, ते जर थोडं पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिळवावे. तर काही नाही ना, देवदत्त देणगी असतात, काही जास्त छान असतात, काही बोलता छान असतात.
ते शांत असून आपला अक्कल घेऊन जातात. पण ज्यांना छान बोलता येतं ते काय करतात, वाणीचे तांडव करता करता, म्हणजे मनाला कसं बोलायचं, वाणीचे तांडव करता करता परशब्द की ज्या शब्दांचा आपल्या कॅरेक्टरशी आपण बोलल्या विषयांशी काही संबंध नसतो, परशब्द मध्ये घालून देशाच्या पोकळ गोष्टी करताना केवळ गोष्टी म्हणजे तोटावर असतात. असं वाटतं की देशाचा विचार करता देशाच्या पोकळ गोष्टी करताना एकाला दुसरी गोष्टी केवळ गोष्टी देही श्रम काही न करता. एका आपली हालत झाली काही करायची गरज नसते. देहाला का श्रम काही न करता एक काळ असावा. दैव धर्म मागणी झूड संध्या स्नाने राहोत भक्षावे ते अभक्ष भरता घालावा वाळ जावे नित्य हॉटेलात ते अपेय पान करीत एक काळ असावा. डबक्यातील मंडूक जैसे भक्षोई पंकिल घोषे डरडरती कटू आवेशे बोलाया देशा वाटा एक काळ असावा. शेवटचे सर्व आहे परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना आचार उचलून त्यांचे हिणवावे साधूजनांना देवघारे मांडून त्यांचे हसावे देवाऱ्यांना एक काळ पिसावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती उत्सवानिमित्त आपण ते एकत्र आलो. जाताना एकच विचार घेतले की येणारा संघर्ष हा येणार आहे, तो मीही बदलू शकत नाही, पदाधिकारी बदलू शकत नाही, आणि वरून देव जरी आला जे काही युद्ध आहे ते माझंच आहे, तेव्हा करायचं आहे, माझ्या शक्तीनुसार तेवढं करून आहे आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करेल. संयोजकांनी काय बघितलं काय नाही ते बोलत त्यामुळे त्याचे मनस्वी झाला. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आपल्या या परिवारामध्ये आपल्याच संस्थेचे पेठ हायस्कूलचे श्री शिंकर सर हे प्रमुख अतिथी म्हणून आपण त्यांना या ठिकाणी बोलवलं. त्यांनी आपल्याला आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात जे आपण शिबिर आणि परीक्षा आयोजित केलेली होती त्यामध्ये श्री शिंकर सर आणि गोठवडे सर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्या योगातूनच त्यांचा खरं तर योग्य असा आम्ही सन्मान केला नव्हता, तर ही एक संधी होती. या कार्यक्रमानिमित्त पाटील सरांनी सांगितलं की शिंकर सरांचा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास चांगला आहे, तर मग सरांना म्हटलं की ठीक आहे आपण दोघांनाही बोलवून घेऊया. आणि त्यानिमित्त सर आपल्यामध्ये आले आणि दोघांनीही अतिशय स्वतःच्या अशा शब्दामध्ये उत्कृष्टपणे आपल्याला भारतीय राज्यघटनेचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून स्वतःला घडवलं, स्वतःलाच घडवलं असं नाही तर संपूर्ण समाज त्यांनी उभं करण्यासाठी त्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कारणी लावलं. राज्यघटनेचे 4 महत्त्वाचे घटक आहेत, स्तंभ आहे, ते म्हणजे सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता. तर आपण सर्वजण शिक्षक आहोत, तर बाबासाहेबांचं शिक्षण आणि समानता हे सूत्र हे आपण आपल्यामध्ये रुजवून जर विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आज जो समाजामध्ये आपल्याला असंवेदनशील भावना आपल्याला पाहायला मिळतात, गदारोळ माजलेला दिसतो,
समाज कुठेतरी अस्वस्थ आहे, समाजातील वातावरण बिघडलेलं आहे, तर या सगळ्यांसाठी आपण प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल करू शकतो. मग ह्या जे आता संविधान म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये आपल्या शाळेमध्ये हे सर्व जे घटक आहेत त्याचा आपण योग्य पद्धतीने रुजवणूक केली तर संविधान हे खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजणार आहे. मग आपल्या समोर येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे, आपल्याकडे आपल्या मुली आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी, महिलांच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी बाबासाहेबांनी अतुलनीय असं काम केलेलं आहे. तर आपल्या या विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहातून ती बाजूला जाणार नाही, ती शिक्षणाच्या प्रवाहात कशी राहील, तिचा आत्मविश्वास वाढवणं आणि विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता, न्याय आणि समानता हे बीज रुजवणं हे आपलं महत्वाची जबाबदारी आहे. आणि ही जर आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ही ठरणार आहे. तर मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण हे काम करतातच, परंतु पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ही मूल्य रुजवण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि एवढं बोलून मी बाबासाहेबांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज झालेल्या आपल्या शाळेतल्या कार्यक्रमानिमित्त आपल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री संदीप शिरकर सर यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्याला मोलाचे आणि सखोल असं आंबेडकरांविषयी मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच दुसरे अतिथी श्री हर्षद कोठावदे सर यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचे पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय पांढळ मॅडम यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच उपमुख्याध्यापिका देशपांडे मॅडम, पर्यवेक्षिका खरवटकर मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षक प्रतिनिधी चबत सर याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या शाळेचे सगळे शिक्षक श्री वैरागकर सर, तसेच त्यांना साथ दिलेली चिरंजीव आला ढेकळे याचे पण मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आपल्या भीमगीत या ठिकाणी मधुर अशा आवाजामध्ये सादर केले त्या नीता खैना मॅडम यांचे पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. शाळेचे सुंदर असे फलकलेखन या ठिकाणी आपल्या शाळेचे ड्रॉइंग टीचर अतुल भार्गव सर यांनी केले, त्यांचे पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्य लाभलेले श्री दिगे सर यांचे पण मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांचे पण या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले, त्यांचे पण मी या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सकाळ रूपा सत्रातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे पण त्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या परवानगीने या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.